चंद्रपुरात भाजपचा महापौर संगीता खांडेकर यांची निवड, उपमहापौरपदी प्रशांत दानव। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली। या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांची महापौरपदी तर अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली। महापौर पदासाठी एकूण 10 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती। शिवसेना उभाटा पक्षाकडून मनस्वी गिऱ्हे, काँग्रेस पक्षाकडून संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे व वैशाली महाडोळे, तर भारतीय जनता पक्षाकडून संगीता राजेंद्र खांडेकर, सारिका सचिन संदूरकर यांनी अर्ज सादर केले होते। अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या 15 मिनिटांच्या कालावधीत मनस्वी गिऱ्हे, संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे व सारिका संदूरकर यांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वैशाली अजय महाडोळे व भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांच्यात थेट लढत झाली। हात उंचावून मतदान घेण्यात आले असता वैशाली महाडोळे यांना 31 तर संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाल्याने एकमताच्या फरकाने संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली। उपमहापौर पदासाठी अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव, शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप शंकर देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी तसेच भारतीय जनता पक्षाकडून संजय नारायण कंचरलावार यांनी अर्ज दाखल केले होते। यापैकी संजय नारायण कंचरलावार, वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी यांनी ठराविक कालावधीत आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे प्रशांत आनंदराव दानव व प्रदीप शंकर देशमुख यांच्यात थेट लढत झाली। मतदानात दोघांनाही प्रत्येकी 32 मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली। त्यात अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाच्या एकमेव सदस्याने केवळ उपमहापौर पदासाठी मतदान केले असून महापौर पदासाठी तटस्थ भूमिका घेतली। वंचित बहुजन आघाडीचे 2 सदस्य निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित असल्याने 66 पैकी 64 सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला।